यस, तर तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा व्हीआर ट्रेनिंग अकॅडमीकडून डॉक्टर वर्षा भारुड स्वागत करते आजच्या डेली अनालिसिसमध्ये. जसं की आपण काल पण बघितलं होतं की गोल्डमध्ये काय झालेलं आहे, डेली टाइम फ्रेम बेसिसवरती जी ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केलेली त्या ट्रेंड लाईनला गोल्ड काय करत आहे, स्ट्रगल करत आहे. इथून ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करत आहे गोल्ड. काल पण आपण डिस्कस केलं होतं की काल जर इथे ग्रीन कॅन्डल आली तरच गोल्डमध्ये आपल्याला एक बुलिश रॅली पाहायला मिळेल, पण तसं काही झालं नाहीये. इथे कालही कॅन्डलची क्लोजिंग जी आहे ती डाऊन साइडच पाहायला मिळालेली आहे. तर आज मे बी सिनॅरिओ तो असू शकतो, जर आज बुलिश कॅन्डलने जर वरती क्लोजिंग दिली, ग्रीन कॅन्डलने जर इथे वरती क्लोजिंग दिली, तर आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये गोल्डमध्ये एक छान बाईंगची रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. पण त्याचं फक्त आणि फक्त काय आहे की तुम्हाला बघणं गरजेचं आहे की जी कॅन्डलस्टिक आहे डेली टाइम फ्रेमची ती ग्रीनमध्ये क्लोज होते का. जर आपली जी लेवल आहे 4763 जी आहे 4763 जी लेवल आहे ती जर गोल्डने ब्रेकआउट केली तरच आपल्याला गोल्डमध्ये बाय साईड रॅली पाहायला मिळू शकते. आणि ती बाय साईड रॅलीचे मी ऑलरेडी झोन तुम्हाला सांगितलेले आहे कुठपर्यंत. साधारणतः 5000च्या लेवलपर्यंत आपल्याला गोल्ड पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो आणि 5000 नंतर आपल्याला काय होऊ शकतं, एक सेलची रॅली तर पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. तर मग आज काय होऊ शकतं याबद्दल आज आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर 1 आवर चार्टवरती शिफ्ट करूया आणि बघूया. तर जसं की आपण बघितलं की आपल्याला गोल्ड सध्या साईडवेज आहे. हायर टाइम फ्रेम मध्ये गोल्ड काय दिसत आहे, आपल्याला साईडवेज दिसत आहे. जोपर्यंत गोल्ड डाऊन साइड ब्रेक डाऊन करत नाही किंवा अप साइड ब्रेकआउट करणार नाही तोपर्यंत गोल्डमध्ये बाईंग होईल, बुलिश पॅटर्न तयार होईल का बेरिश साइड मार्केट जाईल याबद्दल आपण आता डिस्कस नाही करू शकत. पण आपल्याला फक्त एक बघणं आहे की प्राइस 4662 ला जर गोल्डने ब्रेकआउट दिला तर आपलं जे मार्केट आहे ते आपल्याला पहिली लेवल आहे 4586 आणि नंतर जो झोन दिलेला आहे 4566 टू 4543 45-43 ला आपल्याला गोल्ड पाहायला मिळेल. तुम्हाला एक बेस्ट एंट्री 45-45 ला मिळू शकते. तुम्ही तिथे एक एंट्री प्लॅन करू शकता जर गोल्ड सेल साइड आलं तर. त्यानंतर जर गोल्डने जर ब्रेकआउट दिला, जसं की आपण 47-63 ही लेवल जी आहे या लेवलला जर गोल्डने ब्रेकआउट दिला बाय साइड तर गोल्ड पुन्हा एकदा आपल्याला बुलिश जाताना पाहायला मिळू शकता. अशा पद्धतीने तुम्ही 4763 किंवा 4770 ही राऊंड फिगर, या राऊंड फिगरला बाय साठी प्लॅनिंग करू शकता. अशा पद्धतीने आज गोल्डमध्ये आपल्याला मुवमेंट पाहायला मिळेल. साधारणतः गोल्डमध्ये बेरिश जी रॅली आहे ती कंटिन्यू पाहायला मिळू शकते. जर गोल्डमध्ये आज ही जी 1 तासाची कॅन्डल आहे वरती जर क्लोजिंग दिली तर बाय साइडच मार्केट आपल्याला पाहायला मिळेल. पण जर उरलेल्या 21 मिनिटांमध्ये सेलिंग प्रेशर आला, जो की आपले 2 झोन आहेत आपण ड्रॉ केलेले आहेत बघा. एक झोन आपण वरती ड्रॉ केलेला आहे जो की मागे सपोर्टचा काम करत होता, इथे रेजिस्टन्सचं काम केलं आणि आता पण रेजिस्टन्स ऍज अ सप्लाय म्हणून काम करते. जर या सप्लाय एरियामधून प्राइस बघा 4718 टू 4725 या लेवलमधून जर सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळाला तर गोल्ड एकदा पुन्हा बेरिश होऊ शकतो. आणि बेरिशच्या लेवल्स ऑलरेडी मी तुम्हाला दिलेले आहे 4584 टू 4545 45-45 एक छान बाईंग लेवल तुम्हाला मिळू शकते. तर अशा पद्धतीने आज गोल्डमध्ये ट्रॅव्हलिंग होऊ शकते. असेच तुम्ही लेवल जे आहेत त्या लेवल्स मी ते ग्रीन लाईन मध्ये इंडिकेट केलेले आहेत. त्या लेवल्स तुम्हाला खूप छान हेल्प करतील ट्रेडिंग करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं, विदाऊट लेवल ट्रेड करू नका. लेवल आल्यानंतर तुम्ही काय करायचा, ट्रेडमध्ये एंट्री घेत जा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.